ते लक्षात ठेवायचं. तो मला असं बोललाच का, किंवा आपला नवरा आपल्याला असं बोललाच कसं, सासू अशी बोललीच कशी, दीर असंच का बोलला, आहे की नाही. नंतर कोणालाही वाटण्यापेक्षा तुम्ही बोलताना विचार करून बोलाय ना, म्हणजे वाटणारच नाही समोरच्याला. असं कळलं असेल की जो धांगडगुत्ता आपण बघतो सोशल मीडियावरती, तो त्याला अप्रिशिएट करणारे खूप लोक आहेत. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलम. ईश्वरी आता खाली गार्डन मध्ये जाऊन आली जस्ट, आणि तिने देवासाठी काय आणले बघा, दुर्वा. गणपतीसाठी दुर्वा आणल्यात आणि दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर गणपतीचा अथर्व शीर्ष पण म्हणायचं आहे, संध्याकाळची वेळ असल्यामुळे. आणि प्राजक्ता आज मला असं वाटतं की प्राजक्ता शिऱ्याचा बेत आहे, पण तो शिरा असणार आहे काल आणलेलं आपलं जे गीर गाईचं तूप आहे त्याच्यामधला. बोल काय बोलशील तू, कसं थोडासा वेगळा वास येते ना. वास तरी वेगळा वाटतोय, आता खाल्ल्यावर कळेल टेस्ट कशी वाटते. म्हणजे जी गोष्ट काय म्हणतात ना, वास आवडत नाहीये पण मला हरकत नाही, त्याच्यामध्ये बघ टाकलंच ना पावडर तू. मग जी गोष्ट तब्येतीला चांगली असते ती चवीला चांगली नसते, बरोबर ना, ऐकलंयस ना तू कुठेतरी. आणि जी चवीला चांगली असते ती तब्येतीला चांगली नसते, असं ते उलट व्हाईस वर्स आहे. हा दिवा तुला दिवा लांब बघे जरा बळा लांब. आणि गीर गाईच्या तुपातला शिरा खाऊन झाल्यानंतर तुम्हाला आठवण सांगतो की आम्ही पण पहिल्यांदाच, बरोबर ना ग, पहिल्यांदाच खातो. आपल्याला काय गाईचं तूपच पहिल्यांदा खातो. हो, मार्केटमध्ये जाऊन जे काय मिळतं ते घेऊन यायचं असं असतं ना. हा, किंवा मग घरी आपल्याकडे घरी असतं, त्याची साय ठेवून त्याचं होईल, त्याचं होईल लोणी आणून किंवा लोणी आणून. बघा किती ऑप्शन माहिती आहेत ना. ईश्वरी म्हटली की लोणी आणून मग तूप करायचं, प्राजक्ता म्हटली की घरी जे साई येतील त्या साईचं तूप करायचं, आणि मी म्हटलं की मार्केटमध्ये जाऊन तो डब्बा मिळतो तो घेऊन यायचा. असे 3 प्रकार आपण बघितले. हा 4था प्रकार जो ओरिजिनल गीर गाईचं तूप आहे त्याचा. आणि याचा नक्की सांगतो शिरा कसा होतोय तो, किती आठवणी, कारण आम्ही पण एक्साइटेड आहे जास्त करून की कसा होतोय गीर गाईचा शिरा. तर तू दिवा लावून घे बाबा. मी जास्त हा तू सांग. असं बोल. दिवा लावून घ्या. जरा 2 मिनिटं सावकाश दिवा लावून घे, म्हणजे तोपर्यंत आपण अथर्व शीर्ष सुरू करूया म्हणायला. कारण हा मोजून नको, आता आहे तेवढे घाल, काय नाही प्रॉब्लेम. देवाला काय हे नसतं. हा बरोबर बरोबर, सॉरी, प्राजक्ताने सांगितलं की बांधलेल्या दुर्वा देवाला घालत नाहीत. आणि त्याचे काय ग, त्याचं हे जे असतं ना, ऐक ना जरा हे सांग ना, हे हा बुंदा आणि शेंडी, तर देवाकडे काय करायचं, गणपतीकडे हेच हे गणपतीकडे करायचं आणि हे समोर आपल्याकडे आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. म्हणजे त्रिदळ पाहिजे. त्रिदळ म्हणजे 3 त्याला ते हे पाहिजेत, पण ते शोधून घ्यायच्या का काय माहिती, पण गणपतीला तरी असं घालायचं आपल्याला या दुर्वा. मी आता ईश्वरी देवाला दुर्वा घालते, बरोबर घालतेस ना. ओके, व्हेरी गुड, मस्त. आता हे झाल्यानंतर आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणूया. काय चलो, इथे येऊन बसून म्हणू शकतो, असं काय नाही, एकट्याने म्हणू शकतो, दोघांनी म्हणू शकतो, तिघांनी म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे गणपती अथर्व शीर्षाला काय म्हणतात, आवर्तन म्हणतात ना. आवर्तन म्हणतात, म्हणजे आवर्तन 5 भटजी असतील, एकदा रिपीट केलं तरी 5 झाली. 11 भटजी असतील आणि 3 होत. हा 3 3 3 म्हणजे 3 वेळा 4 वेळा करू देवा ती 11 वर्तन होती. 3 चोक 12 होती. म्हणजे ठीक आहे, पण एकच करूया, जास्त चालतं. ठीक आहे, तर किती करायचे आपण आवर्तन, 11 करूया. चालेल. आज संकष्टी आहे, गणपतीचा वार आहे. आणि बघा टिकलीची आठवण झाली, आत्ता आठवण झाली दिवसभर. म्हणजे हे बघ दोघी पण तशाच आहेत. मग मला टिकला समोर उभा असताना टिकलीची काय गरज, असं नाही, पण सांगायला लागत नाही बायकांना आजकाल. ठीक आहे, हरकत नाही. प्राजक्ता लावत्या. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की जे आपण संस्कार आजकाल सोडून दिले आपल्या संस्कृतीचे, मी धर्माचे म्हणतच नाही, पण आपल्या भारतीय संस्कृतीचे संस्कार असे आहेत प्रत्येकांवरती, स्त्रियांवरती, पुरुषांवरती, लहान मुलांवरती, की त्याचं हेच करू शकत नाही.
एक मिनिट भाताचा आपण गॅस घालूया. घालू का पूर्ण? ओके, भाताचा गॅस घालवून टाकलेला आहे. शिरा पण ढवळून जाऊया. तर आता आम्ही तिघे पण गणपतीचा अथर्व शीर्ष म्हणायला बसतोय. आणि हे सगळं तुमच्या पुढे मांडण्यामध्ये आम्ही किती देवाचं करतो, आम्ही किती भक्त आहोत असं अजिबात नाही. पण घरगुतीच्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपण पाळतो. प्रत्येक घरामध्ये पाळल्या जातात, याहीपेक्षा जास्त पण केल्या जातात. आणि त्याच्यामुळे आता हे म्हणतोय आम्ही 11 वेळा असेल, त्याच्यानंतर मग जेवणाचा नैवेद्य असेल आणि मग सांगता होईल छोटेखानी, आहे की नाही. चतुर्थीचा उपास आणि प्राजक्ता दरवेळेला उपास करते. आता लागून गुरुवार पण आहेत, त्याच्यामुळे ते पण सगळे उपास आहेत तिचे. तर जास्त बारीक होणार ती मला असं वाटतं या महिन्यात. नाही होणार. ओके. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हरतासि. तात अवदक्षिणात् तात अवचोद्वातात अवाधरातात सर्वतो माहि पाहि. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. झालेलं आहे गणपती अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर गायत्री महामंत्र आणि काही श्लोक. अशा प्रकारे संध्याकाळचं वातावरण होतं. जे संस्कार, ज्या काही गोष्टी हे घे ज्या काही गोष्टी आपल्या संस्कृतीशी निगडीत आहेत आणि काय म्हणू शकतो की आपलं अध्यात्म हा आपल्या जीवनाचा पाया आहे. तो इतका मजबूत असला पाहिजे की याचं कारण आहे काय, अनेक कारणे आपल्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर. आपलं प्रारब्ध असतं हे कोणाला टळत नाही. म्हणजे सुख आणि दुःख ह्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या येणारच आहेत. आणि पण त्याचा इम्पॅक्ट कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपलं आध्यात्मिक जीवन, असं थोरा मोठ्याने सांगून ठेवलं आहे. जे मी कुठेतरी ऐकलं ते तुमच्यासोबत शेअर करतो. आपण सगळेजण करत असणार, पण तुम्हाला आता इथपर्यंत कळलं असेल की जो धांगडगुत्ता आपण बघतो सोशल मीडियावरती, तो त्याला अप्रिशिएट करणारे खूप लोक आहेत. पण या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत ज्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे, हे आपण नाही दाखवणार तर कोणी दाखवायचं, तसं नाही होतं, बरोबर की नाही. सो आता इकडे जेवण घेते प्राजक्ता आणि ईश्वरी, दोघी पण. टी व्ही बघू शकता, बंद आहे, नाही बघायचं आहे. आणि त्याचं पण कारण आहे की डू वन थिंग ॲट अ टाईम, एका वेळेला एक गोष्ट. जर जेवत असाल तर जेवण करा, अभ्यास करत असेल तर अभ्यास करा, टी व्ही बघत असेल तर मन लावून टी व्हीच बघा. काय प्राजक्ता? आणि ईश्वरीला पण आपण असं शिकवतो ना, शक्यतो नाही, शक्यतो टी व्ही नको जेवताना. सुखाने जेवा. आपल्या घरातल्या आपल्या मायमाऊली 2-2 तास खर्च करतात, तुम्ही टी व्ही बघत बकाबक जेवून मोकळं होता. ही राक्षसी प्रवृत्ती आहे खरं म्हटलं तर. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या बिचाऱ्या अर्धा पाऊण तास 1 तास सगळ्यांची मध्ये भांडी कुंडी करायला त्यांना वेळ लागतो. म्हणजे 3 तास एका वेळच्या जेवणामध्ये घालवत असतील तर ते जेवण हा एक यज्ञ आहे. ते पण आपण बघूया. उपासाच्या निमित्ताने का होईना, पण या सगळ्या गोष्टी समोर येतात, याचं एक बरं वाटतंय. आता जेवतानाचा अगोदर आपण श्लोक म्हणणार आहोत, तो कुठला असेल तो पण बघूया. त्याचं पण महत्त्व जर का तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल तरी पण मी सांगणार आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. ला पार्वती पदे हर हर महादेव. आता जस्ट जेवण झालंय आणि एक अपडेट सांगायची होती की गिर गाईच्या तुपामध्ये प्राजक्ता तुझे शिरा केला होतास ना, तो खूप छान झाला होता. आणि एक बरं वाटलं की त्याच्यामध्ये औषधी गुण होते आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत झाला होता, है ना. तू मला वाटतं फर्स्ट टाइम खाल्लास ना गिर गाईच्या तुपाचा? म्हणजे आम्ही पण फर्स्ट टाइम खाल्ला, सगळ्यांनीच फर्स्ट टाइम खाल्ला. ईश्वरी आता मदत चालू आहे. एवढी भांडी पडली ना, किती भांडी पडली प्राजक्ता? किती वेळ लागेल तुला? आणि अर्धा तास. आता विषय लक्षात घ्या, तुला लागला 2 तास. हो. आणि विषय असा लक्षात घ्या की
3 माणसांचा एवढा खटारा खटाटोप, तर 5-6 घरात, काही लोक घरामध्ये 5-6 माणसं असतीलच हा, तर त्या घरामध्ये किती भांडी पडत असेल, किती मोठं म्हणजे जेवण झाल्यानंतर ते एक कामच आहे, ते प्रॉपर आहे ना राडा होतो. बायकांचं. आणि एवढं सगळं काम करून दे आर नॉट पेड. वेल पेड तर गोष्टच नाही, दे आर इवन नॉट पेड. आणि एवढं सगळं असून सुद्धा त्यांच्यावरती आउटरीच केल्याच्या घटना घडत असतात, एक दुय्यम वागणूक मिळत असते. हे काय म्हणते प्राजक्ता तू याच्याविषयी काय बोलतेस? थांबलंच पाहिजे, हे हा? खूप चुकीच्या गोष्टी आहेत. किंवा असं कधी झालंय का की आपल्या घरामध्ये, आता मी हे सगळ्यांना मोठेपणाने गोष्ट सांगतोय, हळू बाय. पण आपल्या घरामध्ये कधी असं घडलंय का की मी तुला असं कधी इग्नोर केलंय, किंवा असं कधी वाटलंय की अरे आपण तर घर सांभाळतो, आपण तर फक्त घरच सांभाळतो, पण घर सांभाळताना मग ज्या गोष्टी असतात, म्हणजे एक दुय्यम भावना कधी आले का तुझ्या मनामध्ये? दुय्यम भावना म्हणजे कधी काय वाद झाला, भांडण झालं, तर तेव्हा तुम्ही जे वागता ना, बापरे बापरे, हा, तेव्हा खूप चीड येते की आपण एवढं सगळं करून सुद्धा काहीच नाही घरासाठी. वाटतं. बरोबर, हा. पण हे तेवढ्या पुरतं असतं. हा. म्हणजे भांडण झाल्यानंतर कधी राग आला किंवा असं कधी काही तेव्हा. बोललं गेलं, बरोबर. आणि काही लोकांचे स्वभाव असे असतात ना की ते लक्षात ठेवायचं, हा. तो मला असं बोललाच का, किंवा आपला नवरा आपल्याला असं बोललाच कसं, सासू अशी बोललीच कशी, बरोबर दीर ना. असंच का बोलला, आहे की नाही? नंतर कोणालाही वाटण्यापेक्षा तुम्ही बोलताना विचार करून बोला ना, म्हणजे वाटणारच नाही समोरच्याला असं. बरोबर. म्हणजे आता जेन्युइनली एकदम फ्रँकली मी तिला विचारलं की माझ्यासोबत राहताना आणि वैवाहिक जीवनामध्ये राहताना सगळं हा, एरवी नाही कामं असं कधी सांभाळताना वाटत. तिला असं कधी फिलिंग झाले का की दुय्यमपणाची भावना आली की अरे मी तर हे काम करते, ह्याला काही इम्पॉर्टन्स नाहीये, खरं मला असं म्हणायचंय, हा, असं कधी आलं का? कारण हा सगळ्यात तुझाच प्रश्न नाहीये प्राजक्ता, हा युनिव्हर्सल क्वेश्चन आहे. ज्या शिकल्या सवरलेल्या मुली मुलाबाळांसाठी त्यांचं करिअर सोडून घरात थांबतात, मग नवरा पैसे कमवतो आणि ती बायको बिचारी घरासाठी तिचं काम करत असते, तिच्या गोष्टी करत असते, त्यावेळेला मग अशी भावना त्यांच्या मनामध्ये येऊ शकते. आणि ती नाही आली पाहिजे ना, नाही आली पाहिजे, म्हणजे तुम्ही येऊ नाही दिली पाहिजे, येऊ नाही असं होऊ तशी वागणूक शकतं. पाहिजे. होऊ शकतं की भांडण झालं असेल, काही बोललं गेलं असेल, किंवा व्हॉट एव्हर ह्या गोष्टी असतील, पण ही भावना आपल्या एरवी नाही कधी असं काही. हा, पण असं कधी काही वाद झाला किंवा चिडचिड झाली, तेव्हा एखादा शब्द असं पटकन बोलला जातो आणि मग तेव्हा मनाला लागतो बरोबर. की अरे आपण एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला बोलतात असं वाटतं. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, का तर आपण पैसे कमवत नाही म्हणून बोलतात की काय, पण असं या वाटतं. आपल्या सगळ्या ज्या माता भगिनी ज्या संसारिक आहेत, घरदारासाठी राबतात, किंवा काही नोकरी करत असतील किंवा काही नसतील, पण जरी नसतील तरी पण तुम्ही एवढ्या गोष्टीचा एक लक्षात ठेवा की तुम्ही जे काम करताय घरासाठी, हे सुद्धा एखाद्या नोकरी करणाऱ्या, एखादा बिझनेस करणाऱ्याच्या माणसाच्या कुठेही कमी नाही, बरोबर. हा, पण आम्ही घर सांभाळतोय म्हणून तुम्ही बिनधास्तपणे बाहेर पडू शकताय. हो, अदरवाईज ज्या घरात स्त्री नाही त्या पुरुषाला विचारा. एक्झॅक्टली, हा. बरोबर. हे दुःख, बरोबर, हे दुःख तुम्ही अशा ठिकाणी बघा की कोणी आजारी असेल, एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री आजारी असेल किंवा ह्या ज्या गोष्टी असतील, त्यांना जाऊन जर विचारलं तर तुम्हाला ती गोष्ट कळू शकते, बरोबर. सो ओके. आणि हा जो थॉट होता, हा थॉट म्हणजे असंच आलेला डोक्यामध्ये, म्हणून मी तिला पण विचारलं की नक्की तिचं काय म्हणणं आहे. तर तिने तिचं मत जेन्युइनली सांगितलं, ओपनली सांगितलं की ते तुम्ही आता ऐकलं असेल, व्हॉट एव्हर जे काय सांगितलं ते. सो हा कौटुंबिक व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला, त्याच्याबद्दल तुम्ही व्यक्त होणार आहात की नाही? होणार आहात, येस. आणि असंच हे आयुष्य तुमच्या पुढे मांडणार आहोत. येत्या काळामध्ये खूप काही एक्साइटिंग घडणार आहे, जे आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल, बरोबर प्राजक्ता? सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा, खात-पीत राहा, चांगलं खा, चांगलं वागा, चांगलं राहा. बाय बाय. आणि बायकांशी मस्त खा, मस्त राहा. आपण आपापल्या बायकोशी व्यवस्थित गोड बोला. तुमचा दिवस आनंदाचा जाओ. बाय बाय. बाय बाय.